नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बरेच दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते. बरेच दिवस झालं कुठं गेलो नाही, मग शूट पण करता नाही आलं कामानिमित्त. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी. इथून मागे बघितलं तर तुम्ही बघू शकता, मागे दौलताबाद किल्ला आहे तिथे. तर आता आम्ही तिकडे जाणार आहे, पार्किंगला आलो आहे. तिथून पुढे आम्ही दौलताबाद किल्ल्यावर जाणार आहे. आपण किल्ल्याच्या गेटमधून आत्ता एंट्री केलेली आहे. इथे आतमध्ये आलं की तिकीट घर आहे. इथून आपण तिकीट वगैरे काढू शकतो. 25 रुपीज पर पर्सन आहे. एका माणसाला 25 रुपये भारतीयाला. बाहेरचे असतील तर जास्त आहे. लाईट आहे रे, हे मस्त एक असं सगळं हे आहे किल्ल्याचं मेन गेट. इथून आता आपण पाहिलंच, इथे जर आतमध्ये आपल्याला प्लॅस्टिकची बॉटल वगैरे न्यायची असेल तर तिथे डिपॉझिट अमाऊंट घेतात. त्या बाटल्या दाखवल्या परत मग आपले पैसे परत देतात. असं हा किल्ला बघू शकता. किल्ल्याची अवस्था तर अजून आहे तशीच आहे. बघू शकता तुम्ही मागे तोफ वगैरे सगळं अजून आहे तसंच आहे. मागे तुम्ही मेन गेट बघू शकता. हे सगळे गेट्स अजून आहेत तशीच अवस्थेत आहे हा किल्ला अजून. दौलताबाद किल्ला हा यादवांनी बांधला होता. मनमोहक असं दृश्य तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा किल्ला आहे. या किल्ल्याला महाराष्ट्रातील 7वे आश्चर्य म्हणून बघितले जाते. ही सरस्वती विहीर आहे, तुम्ही बघू शकता जुन्या काळातली. तिचं बांधकाम वगैरे बघू शकता. हा बघू शकता तुम्ही चांद मिनार. अल्लाउद्दीननी 2 बमणीद्वारे 210 फूट उंचीचा बांधलेला हा मिनार आहे. तुम्ही बघू शकता 1435 साली बांधलेला आहे हा मिनार. रस्ताच कुठून हेच माहित नाही. पहिले नव्हतं असं पहिले त्यांचे रस्तेच होते. पायवाटा. आता इथून डाव्या साईडला गेले की हत्ती तलाव आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो. हा बघू शकता तुम्ही, हा हत्ती आऊ दे. सध्या उन्हामुळे पाणी वगैरे नाही याच्यामध्ये. 115 चौरस फूट आकाराचा आहे आणि 25 फूट खोल आहे हा. हे बघू शकता इकडे तुम्ही. हे पुढे भारत माता मंदिर आहे. त्यातमध्ये जाणार आहे आम्ही. किल्ल्याचा परिसर बघायला गेलं तर खूप स्वच्छ ठेवला आहे यांनी. खूप सुंदर असा किल्ला आहे. आत्ता आपण तोफ संग्रहालयाकडे चाललेलो आहोत. या साईडला सगळ्या तोफ ठेवलेल्या आहेत त्यांनी गडावरच्या इथे आणून खाली प्रदर्शनासाठी वगैरे. तर ते आम्ही तुम्हाला दाखवतो. हा बघू शकता तुम्ही, कालाकोट मृत्युंजय दरवाजा म्हणतात त्याला. हा किल्ल्याचा 3रा दरवाजा आहे. हे छोटे छोटे चौक्या बनवल्या आल्या तिथे जुन्या काळी शत्रूंवर हल्ला करण्यासाठी. किल्ला प्रचंड मोठा असल्यामुळे किल्ला फिरण्यासाठी वेळ लागत आहे.
आपण आतमध्ये जाऊयात, काय बघूया आतमध्ये. हे बघू शकता तुम्ही, हा कसं बांधलेलं आहे हे बघू शकता. साईडला दरी वगैरे बांधलेली, कदाचित दुश्मनांनी हल्ला करू नये त्यासाठी सोयी केली असावी कदाचित. हा लाकडी पूल आहे पूर्णपणे. मला सर हे बघू शकता तुम्ही, हे बघू शकता तुम्ही अंधेरी मार्ग आहे. हा पूर्णपणे अंधारात आहे. दुश्मनांसाठी किंवा दुश्मनांना गुमराह करण्यासाठी कदाचित हे केलं असावं. पूर्णपणे अंधार आहे. इथून खाली काय आहे ते बघूयात आपण. या साईडला बघू शकता तुम्ही, सगळीकडून पाणी असल्यामुळे दुश्मनांना अटॅक करणं खूप आवड होतं किल्ल्यावर. दुश्मन इझिली या किल्ल्यावर अटॅक करू शकत नव्हते. असं या किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे. आज रविवार असल्यामुळे थोडी गर्दी पण आहे किल्ल्यावर. हा तुम्ही आवाज ऐकू शकता. आता आपण किल्ल्यावरील गणेश मंदिराची इथे आलेलो आहोत. मागे गणेश मंदिर आहे. तर जवळजवळ 80-90% किल्ला फिरून झालाय आमचा. आता थोडंसंच राहिलंय. आता हे किल्ल्याचं लास्टचं ठिकाण आहे. हा महल आहे. याच्यानंतर किल्ला संपतो. आतमध्ये दाखवतो मला आतनं कसा आहे किल्ला, काय आहे. पायऱ्या चढून झाल्यावर वरती तुम्ही दृश्य बघू शकता. हा महाल आहे. हा महाल बघण्यासाठी आम्ही खूप पायऱ्या चढलोय. हा बघा तुम्ही महाल बघू शकता कसा आहे. सुंदर असा महाल आहे. हा किल्ला खूप उंच आहे, त्यामुळे वरती चढताना खूप दमछाक होते. आमचा किल्ला फिरून झालाय. आम्ही आता दमून बसलोय. मी पण थोडा विश्राम करतो.
आणि मग किल्ला उतरूया आपण. टप्पा राहिलाय आमचा. आम्हाला वाटलं किल्ला संपला, पण किल्ला संपलेला नाही अजून. थोडंसं राहिलंय वरती. तर वरती काय आहे आपण बघूया. घोडे इतने ऊपर नहीं आते भाई. भैया हळूहळू ये. आता इथून वरती लास्टला एक मंदिर आहे, जनार्दन स्वामीचं मंदिर आहे. तर ते दाखवतोय. हे बघू शकता तुम्ही. समोरनं जाऊन दाखवतो तुम्हाला. बॉटल खाली घेऊन जायची आहे. त्यांनी डिपॉझिट अमाऊंट घेतली आहे. हे प्रत्येक किल्ल्यावर केलं पाहिजे. त्यांनी आधीच डिपॉझिट अमाऊंट वगैरे घेतली पाहिजे, जेणेकरून नागरिक वरती किल्ल्यावर कचरा वगैरे करणार नाहीत. ही खूप चांगली योजना आहे. प्रत्येक किल्ल्यांवर यांनी राबवली पाहिजे. इथे हा काळा पहाड तोफ आहे. काळा पहाड तोफ बघा. तोफ पण दाखवतो मी. काळा पहाड तोफ इथे वजन पण बघू शकतो आपण. हे बघू शकता तुम्ही तोफा. आता इथून वरच्या साईडला दुर्गा तोफ आहे. दुर्गा तोफ एक तुम्हाला दाखवतो. किल्ल्यांवर तोफाचं प्रमाण खूप आहे तसं पाहायला गेलं तर. किल्ला मोठा असल्यामुळे कदाचित त्यांनी तोफा जास्त ठेवल्या असाव्यात. ही दुर्गा तोफ आहे, तुम्ही बघू शकता. खूप मोठ्या आकाराची आहे. हे बघू शकता तुम्ही. हे किल्ल्याचं शेवटचं टोक म्हणता येईल. आता आमचा किल्ला पूर्णपणे फिरून झालेला आहे आणि आम्ही किल्ला उतरण्यास सुरुवात करणार आहोत. आता त्या साईडला कसली तरी गुफा आहे. कसली गुफा आहे काय माहित नाही. आतमध्ये गुफा आहे. काय होतं काय माहित नाही जुन्या काळात. दिसतंय रे. हे बघू शकता तुम्ही. आतमध्ये रंगमाल आहे. याचं काम आज चालू असल्यामुळे आपल्याला आतमध्ये एंट्री नाहीये. खूप सुंदर असं रंगमाल आहे. आपल्याला इथे समज नाही का शिकवायची. हे बघू शकता तुम्ही. ही मेंढा तोफ आहे. किल्ल्यावरची सगळ्यात मोठी तोफ आहे. खूप सुंदर अशी तोफ आहे. जो काही कोरीव काम केलेलं आहे त्या काळातलं. इथून सुंदर असे दृश्य दिसतात. बघू शकता. हा बघू शकता तुम्ही रंगमाल. दाखवला तुम्हाला. हा रंगमहाल आहे. तिथून आम्ही तिथे वरती गेलो होतो. सुंदर असं किल्ला ठेवलेला आहे यांनी. मेंढा तो बघू शकता. खूप सुंदर आहे. ते हेमाडपंथी मंदिर आहे जुन्या काळातलं. पूर्णपणे कोरीव बांधकाम आहे. डोकं लावून बांधून गेलं. इथे सर्व प्रकारच्या मूर्त्या लावलेल्या आहेत. आम खास आहे.
आहे का? काय सगळं जुन्या काळातल्या सगळ्या सगळ्या मूर्ती आहेत. आमचा आता पूर्णपणे किल्ला फिरून झालेला आहे आणि खाली उतरलेला आहोत. काय म्हणतो? आता आम्ही घराच्या दिशेने निघणार आहोत. ही कचेरी इमारत आहे. बघू शकता तुम्ही, या किल्ला इकडे वरती गेलो होतो आम्ही. पार्किंग पण दिसतंय इथून. तर आता आपण निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला. परत द्यायला लागते का?